सोलापूरमध्ये ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत आहेत। अनिकेत, आपण सोलापूरबद्दल बोलायला गेलं तर 11 मतदारसंघ आहेत आणि यामध्ये अशा नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या लढती होऊ शकतात ज्यामध्ये चुरशीची लढत होऊ शकते? नक्कीच गौरी, आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरमध्ये जे आहे ते एकूण 11 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या 11 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला गेला तर प्रमुख लढती ज्या आहेत त्या महत्त्वाच्या मानल्या जातात। तर ती लढती म्हणजे सोलापुरातील बार्शी विधानसभा मतदारसंघ। बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये राजेंद्र राऊत जे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात जे आहेत ते माजी मंत्री दिलीप सोपल आहेत। खरं तर बार्शीचा विचार केला गेला तर बार्शीमध्ये जे आहेत राऊत गट आणि सोपल गट अशीच लढत प्रामुख्याने होताना दिसते। दुसरीकडे आपण दक्षिण सोलापूरचा विचार केला गेला तर याच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाने कधी काळी राज्याला मुख्यमंत्री दिले होते, म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने जे आहे ते या मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते। मात्र त्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला न जागा सुटल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शिवसेना जे आहेत ते अमर पाटील या ठिकाणी निवडणूक लढतायत। त्यांच्या विरोधात सुभाष बापू देशमुख जे माजी सहकार मंत्री आहेत त्यांच्यामध्ये जी मुख्य लढत होते। मात्र या ठिकाणी अपक्ष बंडखोरीचा तोटा जो आहे तो महाविकास आघाडीला होणार आहे, कारण महाविकास आघाडीकडून इच्छुक असणारे धर्मराज काडादी जे आहेत ते या ठिकाणी अपक्ष बंडखोरी करतायत, त्याबरोबर प्रहार देखील आहे। त्यामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जो पाण्याचा प्रश्न होता, जो MIDCचा प्रश्न होता, तीच मुद्दे घेऊन या दक्षिण सोलापूर विधानसभेची निवडणूक झाल्याचं आपल्याला चित्र दिसून येते। खरं तर या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होताना दिसते। दुसरीकडे आपण शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने चौरंगी लढत होताना दिसते। खरं तर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बहुल भाग असल्यानं या ठिकाणी MIM देखील मोठी ताकद लावताना दिसते। MIM कडून फारुख शाब्दी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपाकडून जे आहेत ते एक युवा चेहरा म्हणून जे लोकसभेच्या अगोदर भाजपामध्ये प्रवेश केले होते त्या देवेंद्र कोटेंना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर काँग्रेसकडून ज्या ठिकाणी मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे ज्या आहेत त्या 3 टर्म म्हणजे 15 वर्ष जे आहेत ते आमदार राहिलेले आहेत आणि अशा मतदारसंघात काँग्रेसकडून जे आहेत ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांच्याच विरोधात जे आहेत ते नरसाई आडम हे माकपाकडून आहेत। त्यामुळे शहर मध्यची विधानसभेची निवडणूक जी आहे ती प्रामुख्याने चौरंगी होताना दिसते। दुसरीकडे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर त्या ठिकाणी दुरंगी लढत होते। शरदचंद्र पवार पक्षाकडून महेश कोटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे माजी मंत्री विजयकुमार देशमुख हे 5व्यांदा आपल्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे या ठिकाणी विजयकुमार देशमुख आणि महेश कोटे अशी लढत होते। शहरामध्ये कधीही शरदचंद्र पवार गटाचा एकही आमदार निवडून आला नसल्याने या ठिकाणी या शरदचंद्र पवार गट या ठिकाणी मोठी ताकद लावताना दिसते आणि चुरशीच्या लढती आपल्याला सोलापूर मध्ये पाहायला मिळतील। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।